नमस्कार। जहाँ प्यार बांटता है वो है सत्संग, जहाँ दुख मिटता है वो है सत्संग, और जहाँ पुण्य इकट्ठा होता है वो भी है सत्संग। प्यार से कहिए धन निरंकार जी। आपुला तो एक देव करून घ्यावा। एक देव कशासाठी करून घ्यायचा? ऊसामध्ये साखर आहे पण ती दिसत नाही, मग ती दिसण्यासाठी तो ऊस गाळावा लागतो, त्याचा रस तयार करावा लागतो, नंतर त्याला अग्नितत्व देऊन तो आटवावा लागतो आणि मग त्याचे स्फटिकमय पदार्थ गोठल्यावरती राहतात, त्याला आपण साखर म्हणतो। मग ही साखर तर ऊसात दिसली नाही, पण तयार कशी झाली? तर यासाठी ह्या साखरेला काही पंचमहाभूतातला टच भेटला असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण ते ज्ञान आपलं बाहेर पडत नाही। अशा वेळेला कुठल्या तरी गुरुची आपल्याला गरज असते। आपुला तो एक गुरु करून घ्यावा। त्यामुळं गुरु शिष्य परंपरेला सत्संगामध्ये फार मान्यता आहे। ज्यावेळेला विठ्ठल विठेवरती उभा राहिला, त्यावेळेला रामानंदांनी पुन्हा एकदा या भौतिक जगामध्ये अवतार घेतला आणि देवाला सांगितलं, म्हणले भगवंता, मी आता अवतार घेतलेला आहे खरा, पण मी जास्त बाकी काही काम करणार नाही, तर गुरु शिष्य परंपरा याचा प्रसार मी सगळीकडे करीन। कारण विठ्ठलाला सुद्धा ही गुरु शिष्य परंपरा खूप आवडते। तो विठेवरती उभा राहिलेला आहे, पण अजून सुद्धा त्याला अर्जुनाची घोडी धुयाची ओढ आहे। म्हणजे त्याचा जो शिष्य आहे अर्जुन, तो अजून त्या विठ्ठलाच्या डोक्यातून गेलेला नाही। म्हणजे ही गुरु शिष्य परंपरा विठ्ठलाला खूप आवडते। आणि मग रामानंद चार्य निघाले। असे जाता जाता एका गावामध्ये त्यांचा एक यज्ञ नावाचा शिष्य होता। निरोप पाठवला शिष्याकडे, म्हणले जा त्याला सांगा म्हणावं तुझे गुरु आलेत। तो गेला आणि फार श्रीमंत होता तो यज्ञ, खूप श्रीमंती घरची, आणि म्हणले बाबा गुरु आलेत, आज तुझ्याकडे गुरु येणार आहेत। तो म्हणतो, इतका त्याला आनंद झाला, म्हणजे साधू संत येती घरात, असं आज तर प्रत्यक्ष गुरु येणार आहेत, मी काय करू, कुठले भोग, म्हणजे एक प्रसाद, कुठले कुठले पदार्थ करू, आणि आनंद होऊन गेलेला असतो तो। आणि त्यावेळेला मग ते शिष्य परत येतात, त्यांच्या गुरुला सांगतात की बाबा आम्ही तुमचा निरोप त्यांना देऊन आलो तुमच्या शिष्याला। त्यावेळेला ते म्हणतात की तुमचा काय आदर केला का, तिथं तुम्हाला जलप्राशन करा किंवा नमस्कार केला का? तर त्यांनी शिष्यानी मान खाली घातली। त्यावेळेला रामानंदांनी म्हणजे ओळखलं की यांचा काही आदित्य तिथं कुठलाही असं पाहुणचार काही केलेला नाही। मग त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात, जिथं माझ्या शिष्याला आदर देत नाहीत तिथं मी जाणार नाही। मग तिथं भले अगदी सोन्याचा घास असू दे, पण आपण नाही जायचं। पण इथं म्हणजे ह्या सत्संगामध्ये माताजींनी स्वतःचं अनुष्ठान, आसन हे सुद्धा शिष्यांना बहाल केलेलं आहे। हे या जगातलं आत्ताचं चालू स्थितीतलं सत्य आहे। अगदी मन भारावून जातो। प्रत्येकाला गुरु म्हणून तिथं बसण्याचा अधिकार भेटतो, अधिकार त्यांनी दिलेला आहे। आणि मग नंतर ते म्हणतात, आपण आता दुसऱ्या गावात जाऊया, तिथं पण एक माझा शिष्य आहे आचार्यजी रामाचार्य, पण तो फार गरीब आहे, पण गरीबाच्या घरी जायला काही परवानगी लागत नाही। म्हणजे आपण जाऊया घरी, त्याच्या घरी गेले। 18 विश्व दारिद्र्य, बाहेर पत्नी अंगणात झाडून काढत होती। आता गुरु आलेत, शिष्य आलेत म्हणल्यावरती अगदी त्या मातेनं त्यांच्या चरणी लोटांगण घातलं आणि काय करू आणि काय नको तिला झालं। मग तिने पाणी वगैरे त्यांना दिलं आणि म्हणले थांबा जरा, मी थोड्या वेळात तुम्हाला छानपैकी स्वयंपाक करते, भोग बनवते। आज जाते, सगळ्या उतरंड्या काढते, एक तांदळाचा कण सुद्धा घरामध्ये नसतो। आता काय करायचं? थोडा वेळ जातो, 2 तासानंतर खमंग असा वास त्या झोपडीतून अन्नाचा सुटलेला असतो। आणि मग सगळ्यांना ती पात्र तयार करते, सगळ्यांच्या पुढं नेऊन ठेवते
रामानंदाचार्यांच्या समोर सुद्धा त्यांचं पात्र नेऊन ठेवते, सगळ्यांना म्हणते आता तुम्ही भोजनास बसावे. आणि मग त्यांनी पुंडलिका वरदेव म्हणून जेवणासाठी प्रारंभ भोजनाचा केलेला आहे. अगदी 65 भोग तिने बनवलेले होते. जेवण हुरकत आलं आणि तिचे पती घरात आले. बघतायत तर अरे आज शिष्य नंतर गुरु एवढे सगळी मंडळी आपल्या घरी, आणि ते पण इतका खमंग वास सुटलाय, छानपैकी जेवतायत. अरे कसं काय एवढं सगळं झालं, मॅनेज केलं हिनी, म्हणून ते घरात आले आणि पत्नीला म्हणतायत अगं आपल्या घरात काहीच नव्हतं आणि तू कसं हे सगळं नियोजन केलंस, मलाच आश्चर्य वाटतं. त्यावेळेला पत्नीनं तोंड लपवलं आणि पतीच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि ओक्साबोक्षी ती रडायला लागली. आणि ती सांगायला लागली की म्हणते गावातल्या एका सावकाराची माझ्यावरती खूप वाईट दृष्टी होती आणि मी त्याचाच फायदा घेतला. मी सावकाराकडे गेले आणि त्याला म्हणाले तुझी काही असेल ती इच्छा मी पूर्ण करीन, पण आज माझ्या घरी माझ्या पतीचे गुरु, माझे गुरु शिष्य आलेले आहेत आणि उपवाशी त्यांना जर मी परत पाठवलं तर फार मोठं मला पाप लागेल. मोठ्या आशेनं ते माझ्याकडे आलेत आणि त्यांनी तिला जे पाहिजे ते दिलं आणि तिला म्हणले की तू ते गेल्यानंतर माझ्या घरी ये, वासना मनोकामना. आणि मग हे सगळं मी आणलं, सगळं हे 65 भोग तयार केले, या सगळ्यांना जेवू घातलं. आता म्हणले हे सगळे निघून गेले की मी हा माझा देह काही असा वाईट करून घेणार नाही आणि त्याला कुठला स्पर्श करून देणार नाही, माझ्या देहाला मी तसा पवित्र ठेवणार. फक्त मी आता हा देह त्यागणार आहे. आणि मग हा देह त्यागणार म्हटल्याबरोबर आचार्यांनी ज्यांनी सुद्धा तिला उठवलं आणि म्हणले तू काही वाईट केलं नाहीस, गुरुंना घरातून उपवाशी घालवणं हे फार मोठं पाप घडलं असतं, तू हे डोकं चालवलं, मग आता जाऊ दे ना, गृहस्थ आश्रमाला स्त्रियांच्या शिवाय काही शोभा नाही, असं करूया, हे गेले की बघ मी पण तुझ्याबरोबरती हा देहत्याग करायला येतो, आपण दोघं पण जाऊया. पाठीमाग रामानंदाचार्यजी उभे राहिलेले होते आणि हे दोघांचं बोलणं ते ऐकत होते. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. म्हटले माते किती मोठा त्याग केला असतो आमच्या जेवणासाठी, आणि हे काही दुःख नाही किंवा हे गैर नाही, तू हे मनातून काढून टाक, हे पाप नाही, फक्त माझं एक काम करशील का? ती म्हणजे आज्ञा करा. म्हणले मगाशी मी एक थोडासा प्रसाद विठ्ठलासाठी एका द्रोणामध्ये काढून ठेवलेला आहे, तो घेऊन जा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे त्यांनी आपल्याला एवढं भरभरून अन्न दिलेलं आहे, त्याला प्रसाद दिला पाहिजे ना, आणि तू त्याला प्रसाद घेऊन जा. तिने पदराच्या आड असं ते द्रोण घेतलं आणि त्या सावकाराच्या वाड्यावर गेली. पती पण बरोबर होता. पतिदेव बाहेर थांबलेले, घरात गेल्याबरोबर तो वाटच बघत होता. मग ती म्हणाली ह्यातला थोडासा प्रसाद तुम्ही ग्रहण करा आणि मग तुम्हाला काय तुमची इच्छा असेल ते बघा. त्यांनी पण त्या द्रोणातला एक घास तोंडात टाकला, मुखामध्ये मुखी घाली ती घास, मुखात एक घास घातला, इथपर्यंत पण गेला नव्हता की जे हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल असतो. अगदी जे जे भेटे भूत ते ते मानी जो भगवंत, असं त्याला झपाटल्यासारखं त्या भूतानी झालं. आणि मग तो म्हणायला लागला की काय माझ्याकडून हे पाप घडलं असतं, मला माफ कर, माझी तू बहीण आहेस, मला काही आठवत नाही, आणि तुझे पती कुठे आहेत? ते म्हणले बाहेर आहेत, ते त्यांना बोलव. त्यांच्या पायावरती रामाचार्यांच्या पायावरती त्यांनी डोकं ठेवलं आणि तो रडायला लागला आणि म्हटला तुम्ही आजपासून माझे गुरु आहात, मला भजन कीर्तन शिकवा. आणि एक उत्कृष्ट तो कीर्तनकार झाला. तिला चोळी बांगडी करून अगदी बहीण म्हणून अगदी घरी तिची जाण्याची त्यांची व्यवस्था केली. हे सगळं कुठं घडतं तर हे सगळं गुरु आणि शिष्य परंपरेमध्येच हे घडतं. गुरु हा दुवा आहे, हा मीडिया आहे, हा वाहक आहे, जो शिष्याला देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. ज्याच्या मस्तकावरती गुरुचा हात आहे, प्रत्यक्ष नाही भेटला तरी श्रद्धेचा किंवा आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे, असेल तर तो आपल्याला देव भेटणं दूर नाही. व्हिडिओ खूप मोठा होतोय, रजा घेते. व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट मात्र करत जा. प्यार से कहिए धन्य निरंकार जी, जोर से बोलिए धन्य निरंकार जी. थैंक यू, हैव अ गुड डे. धन्यवाद. राम कृष्ण हरी.